नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची जी सहामाही परीक्षा आहे, म्हणजे त्याला आपण संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 असं जे म्हणतो, तर ही परीक्षा आता लवकरच जवळ आलेली आहे। तर या परीक्षेसाठीचाच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा जो विषय आहे सामान्य विज्ञान, या सामान्य विज्ञान विषयाचा सहामाही परीक्षेचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत, हा पेपर एकूण किती मार्क्सचा असणार आहे, त्यामध्ये मार्किंग डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, कोणकोणते चॅप्टर्स असणार आहेत, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच 7वीचे इतरही जे पेपर्स जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सो चला स्टार्ट करूयात। पहिला इथं काय दिलेलं आहे बघा, संकलित मूल्यमापन 1 म्हणजे तुमची सहामाही परीक्षा, इयत्ता 7वी, विषय आहे सामान्य विज्ञान, आणि हा जो पेपर आहे हा आहे एकूण 50 गुणांचा, म्हणजे 50 मार्क्सचा। या ठिकाणी तुमचे नाव, तुमचा जो काही हजेरी क्रमांक असेल तो, दिनांक आणि शाळेचे नाव, या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायच्या आहेत। तर चला आपण आता घेऊयात हा पेपर सोडवायला। आता बघा, याच्यामध्ये प्रश्न पहिला आणि त्यातील प्रश्न अ, रिकाम्या जागा भरा, आणि हा जो प्रश्न आहे एकूण 5 गुणांसाठी आहे। 5 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नासाठी एक एक मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे। तर चला, पहिला काय आहे बघा, सापाची त्वचा असते। तर इथं काय येणार, रिकामी जागा, सापाची त्वचा खवलेयुक्त असते। खवलेयुक्त असते। आता 2 नंबरला काय विचारलेलं आहे, पानाच्या पसरट भागाला म्हणतात। तर याचं रिकामी जागा काय येणार, पानाच्या पसरट भागाला पर्णाग्र असे म्हणतात। तिसरं, वातावरणाचा दाब सर्व दिशांनी असतो। तर सांगा विद्यार्थ्यांनो, इथं काय येणार, वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी समान असतो। आता चौथं, पानांवरील छिद्रांना म्हणतात। तर काय म्हणतात, पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे, पर्णरंध्रे म्हणतात। आणि पाचवा आहे, विद्युतदर्शीने ओळखता येते। तर विद्युतदर्शीने प्रभारित वस्तू ओळखता येते। ओके, तर पहिला अ प्रश्न जो होता 5 गुणांसाठी, हा आपण सोडवलेला आहे। त्यानंतर आता ब प्रश्न बघा, वेगळा घटक ओळखा। तर यासाठी सुद्धा आहेत एकूण 5 मार्क्स, 5 प्रश्न विचारलेले आहेत। आता यामध्ये पहिला, तांबे, चांदी, लोखंड आणि लाकूड। तर सांगा बघू, यातला वेगळा कोणता असणार आहे, तर तो वेगळा असणार आहे लाकूड। आता का, कारण इतर सर्व हे जे आहेत, तांबे, चांदी आणि लोखंड, हे कसे आहेत, उष्णतेचे सुवाहक आहेत। आता दुसरा, वहन, अभिसरण, प्रसरण आणि प्रारण। तर यातला वेगळा जो आहे तो आहे प्रसरण। आणि इतर जे सर्व आहेत हे उष्णता संक्रमणाचे प्रकार आहेत। तिसरा बघा, केळी, सफरचंद, पेरू आणि बदाम। तर यातला वेगळा येणार बदाम। त्यानंतर चौथा आहे साठवणे, त्यानंतर गोठवणे, निळवणे आणि सुकवणे। यातला वेगळा येणार साठवणे। आणि पाचवा बघा, मीठ, व्हिनेगार, सायट्रिक आम्ल आणि सोडियम बेन्झोएट। यातला वेगळा मीठ हा शब्द येणार। ओके, तर ब प्रश्न हा आपण अशा पद्धतीने सोडवला। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या। चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, आणि हा जो मॉडेल क्वेश्चन पेपर आहे तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा। क प्रश्न बघा काय आहे, काय करावे बरे, आणि यासाठी आहेत एकूण 4 गुण। त्यामध्ये पहिला, बाजारातून विक्रेता अस्वच्छ
हातानेच पाणीपुरी बनवत आहे. तर या सिच्युएशनला काय करावे हा प्रश्न विचारलेला आहे आणि आपण याचं उत्तर बघूयात. प्रश्न बघा, पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. तर यावरचं उत्तर काय करावे लागेल? पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत असेल तर त्याला त्याची चूक समजावून सांगावी. त्यानंतर दुसरं, अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या आजारांची त्याला माहिती करून द्यावी. आणि तिसरं म्हणजे अशा अस्वच्छ ठिकाणी आपण पाणीपुरी खाणे टाळावे. तर या गोष्टी आपण या सिच्युएशनसाठी करू शकतो. ठीक आहे, याचं उत्तर बघितलं. आता त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय आहे बघा. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची उघड्यावर विक्री करतात. ओके, तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बघूयात आपण. ठीक आहे, हा झाला आपला प्रश्न. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. तर त्या सिच्युएशनला आपण काय करणार? उत्तर बघा, उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये. त्यानंतर उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात. आणि तिसरं, अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यावर कारवाई करता येते. ओके, तर चला याही प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं. आता विद्यार्थ्यांना आपण बघणार आहोत प्रश्न दुसरा अ. वनस्पतींची 2-2 उदाहरणे लिहा आणि यासाठी आहेत 6 मार्क्स. ओके, तर पहिला काय आहे बघा, काटेरी आवरणे असलेली फळे. तर ती कोणती आहेत? फणस, त्यानंतर धोत्रा, लाल फुले असलेली वनस्पती जास्वंद आणि पळस. त्यानंतर एक बी असलेल्या वनस्पती, त्यामध्ये आंबा, आणि बोर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे तीनही प्रश्न पूर्ण केलेले आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये हे 3च विचारतील असं नाही, याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा जे आहेत ते सुद्धा विचारू शकतात. प्रश्न ब आपण बघणार आहोत. थोडक्यात उत्तरे लिहा आणि यासाठी आहेत 6 गुण आणि मला वाटतं प्रश्न आहेत 3, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहेत 2-2 मार्क्स. चला, यामध्ये पहिला, मृदेचे उपयोग लिहा. विद्यार्थ्यांनो उत्तर बघा, मृदेचे उपयोग लिहा. याचं उत्तर आहे पहिलं म्हणजे वनस्पती संवर्धन. तर यापासून वनस्पतीच्या वाढीस मृदा मदत करते. दुसरा आहे जलसंधारणा. मृदा म्हणजेच माती ही पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला 12 महिने पाणी मिळू शकते. आणि तिसरा पॉइंट आहे आकार्यता, म्हणजे त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. त्यामुळेच विविध आकाराच्या वस्तू बनवू शकतो. उदाहरणार्थ मातीची भांडी आहेत, मातीच्या विटा आहेत, तसेच पणत्या आहेत, मूर्त्या आहेत. तर अशा विविध वस्तू आपण मातीपासून बनवू शकतो. तर हे झालं मृदेचे उपयोग या प्रश्नाचं उत्तर. दुसरा काय आहे बघा, दगड फुलाचे वैशिष्ट्य काय? चला, तर उत्तर काय आहे बघा, दगड फूल सहजीवी पोषणाचे उदाहरण आहे. यामध्ये शैवाल व बुरशी एकत्र राहून एकच रचना बनते. तर याच्यामध्ये बुरशी शैवालाला निवारा, पाणी आणि क्षार पुरवते व त्या बदल्यात शैवाल हे प्रकाश संश्लेषण करून किंवा प्रकाश संश्लेषणाने अन्न पुरवते. म्हणजेच या शैवाल आणि बुरशीला स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नसते. हेच या दगडफुलाचे वैशिष्ट्य आहे. ओके, तर असं झालं या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा, भेसळयुक्त अन्न पदार्थ का खाऊ नयेत? तर हा आहे आपला स्वाध्यायातला प्रश्न. आपण याचं उत्तर बघूयात. आणि बघा उत्तर, भेसळयुक्त अन्नामुळे लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. दुसरा पॉइंट, भेसळीच्या पदार्थामुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. तिसरा पॉइंट, काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळापर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यांवर विपरीत परिणाम होतात. आणि चौथं, कॅन्सर सारखे दुर्धर रोग
होण्याचा धोका संभवतो, म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नयेत. ओके, चला तर हा प्रश्न आपला पूर्ण झाला. आता क प्रश्न आपल्याला बघायचा आहे. क प्रश्न आहे चूक की बरोबर ते लिहा, आणि हा प्रश्न आहे एकूण 4 गुणांसाठी. तर विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. याच्यामध्ये पहिलं बघा, वस्तूचा सरासरी वेग 0 असू शकतो, तर हे आहे बरोबर. दुसरं, बंदिस्त हवा उष्णतेची सुवाहक असते, तर हे विधान आहे चूक, कारण बंदिस्त हवा ही उष्णतेची दुर्वाहक असते. तिसरं बघा, समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक असते, तर हे सुद्धा विधान आहे चूक, कारण समुद्राचे पाणी हे वीज वाहकता असते त्या पाण्यामध्ये. चौथं, पेराच्या जागी खोडातून पाणी फुटतात, आणि हे आहे बरोबर. ठीक आहे, तर चूक की बरोबर हे 4 मार्कांसाठी होतं, हे आपण अशा पद्धतीने सोडवलं. आता आलेला आहे प्रश्न तिसरा अ, जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आकृती काढा व त्या भागांना नावे द्या, आणि हा प्रश्न आहे एकूण 4 गुणांसाठी. तर खूप महत्वाचा प्रश्न आहे, मी तर इम्पॉर्टंट करते. ठीक आहे, तर आता जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद ही आकृती तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे. कोणती आकृती ही मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा विद्यार्थ्यांनो, ही तुमच्या बुकचं PDF आहे, आणि इथे ही जी आकृती दिसते आहे जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद, ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये काढायची आहे. त्यामध्ये बघा, आणि व्यवस्थित नावं द्यायची आहे. इथे दिलेलं आहे कुक्षी वृंत, त्यानंतर हे जे आहे ते परागकोश, हा जो आहे हा वृंत, त्यानंतर हिरव्या भागाला निदलपुंज म्हणलेला आहे, आतला हा जो भाग आहे याला अंडाशय, हे देठ, आणि या पाकळ्यांना दलपुंज असं म्हणलेलं आहे. तर ही डायग्राम जी आहे ही अगदी व्यवस्थित काढून याला ही योग्य ती नावं द्यायची आहेत. ठीक आहे, आता प्रश्न तिसरा अ बघितला. आता याच्यामध्ये ब प्रश्न काय आहे बघा, फरक स्पष्ट करा, आणि हा प्रश्न आहे 4 गुणांसाठी. 2 प्रश्न असणार आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क्स असं मार्किंग डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. तर याच्यामध्ये पहिला आहे वस्तुमान व वजन. ओके, बघा, वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात, आणि वजन म्हणजे काय, तर वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. देन दुसरा पॉइंट काय येणार, वस्तुमान कशी आहे, अदिश राशी आहे, अदिश राशी. तर वजन काय आहे, सदिश राशी आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आपण लिहूयात, वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते, म्हणजे सगळीकडे ते समान असते. आणि तिसरा पॉइंट वजन मध्ये काय, वजन निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळ्या स्थळी म्हणजे वेगवेगळ्या जागी ते वेगळे असते. तर हे 3 पॉइंट्स आपण फरक आपण क्लिअर केलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट काय आहे बघा, चाल व वेग. तर चाल आणि वेग, तर चाल मी इथं लिहून घेते, चाल आणि वेग. ओके, तर चालची व्याख्या इथं मी सांगते बघा, एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. एखाद्या वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. आणि वेग म्हणजे काय, एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. ओके, तर इथं हे पहिले पॉइंट्स मी लिहिलेले आहेत. त्यानंतर सेकंड पॉइंट काय येणार, या राशीला दिशा नसते, आणि यामध्ये येणार वेगमध्ये या राशीला दिशा असते. ओके, चला हा प्रश्न आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट आहे, ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, क जोड्या जुळवा, आणि हा क्वेश्चन आहे 2 मार्कांसाठी, अ गट ब गट. तर याच्यामध्ये बघा, आता परजीवी वनस्पतीमध्ये मी इथे त्याच्या जोड्या लावते. परजीवी वनस्पती आहे अमरवेल, त्यानंतर कीटकभक्ष वनस्पती आहे ड्रॉसेरा, त्यानंतर मृतोपजीवी वनस्पती आहे भूछत्र, आणि सहजीवी वनस्पती आहे दगडफूल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथे मी जोड्या लावलेल्या आहेत.
त्यानंतर ड प्रश्न बघायचा आहे. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा आणि यासाठी आहेत एकूण 4 मार्क्स. आणि आकृती विचारली आहे थर्मास फ्लास्कची. तर इथे बघा तुमच्या पुस्तकाचा हा PDF आहे. तर या ठिकाणी ही जी आकृती आहे थर्मास फ्लास्कची, ही आकृती तुम्ही ड्रॉ करायची आहे. तर इथं आतल्या बाजूला नाव दिलेलं आहे चांदीचा मुलामा दिलेला काचेचा पृष्ठभाग. त्यानंतर इथे आहे ही स्प्रिंग. त्यानंतर बाहेरचा धातूचे किंवा प्लॅस्टिकचे भांडे. आतमध्ये ही जे दिसत आहे याला निर्वात पोकळी असे नाव दिलेलं आहे. इथं आहे रबरी आधारक. त्यानंतर हा जो भाग दिसतो ह्याला स्पंज आणि आतमध्ये गरम किंवा थंड द्रव्य. ओके, तर अशा पद्धतीची ही डायग्राम तुम्ही काढायची आहे. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. ई प्रश्न आहे. कारणे लिहा आणि 6 गुण आहेत त्यासाठी, म्हणजे एकूण 3 प्रश्न असणार आहेत. तर चला, प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स आहेत. पहिला आहे हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. उत्तर बघा. बाष्प धारण करण्याची हवेची क्षमता ही तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जड पाण्याचे गवतावर संघटन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ओके, तर विद्यार्थ्यांनो दुसरा प्रश्न काय आहे. मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे आणि याचं उत्तर काय आहे ते बघा. मी सांगते. मानवाने स्वतःचा विकास करताना निसर्गाचा विचार न करता पर्यावरणाचा समतोल बिघडवलेला आहे. त्यामुळे पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल ढळल्यामुळे पाण्याचा तुटवडा पडतो किंवा पाण्याचा तुटवडा वाढत चालला आहे. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य त्याचे जे उत्पादन आहे हे खूप वाढले, परंतु रासायनिक खते आणि जंतुनाशके, तणनाशके यांचा वापर जास्त झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन जे आहे किंवा जे पर्यावरणातील निसर्गचक्र आहेत, ही निसर्गचक्र बिघडलेली आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर मानवच पाण्याचा बेफिकिरीने कसाही पद्धतीने तो वापर करतो, पाण्याचा उपसा जास्तीत जास्त करतो आणि म्हणून मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे. तर हे सगळे पॉइंट्स या उत्तरामध्ये द्यायचे आहेत. जेव्हा पाण्याने आता तिसरा प्रश्न आहे. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये. का? कारण जेव्हा ही बाटली पूर्णपणे भरलेली असते आणि ती जेव्हा आपण फ्रीजरमध्ये ठेवू तेव्हा त्या पाण्याचा बर्फ होतो, त्याचा आकारमान वाढतो आणि त्यामुळे त्या बाटलीला तडा जातो. त्यामुळे कधीही पाण्याने पूर्ण भरलेली बाटली ही फ्रीजरमध्ये ठेवू नये. तर चला विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण हा इयत्ता 7वीचा विज्ञान या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे तुमच्या सरावासाठी मी हा एक मॉडेल क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू.